हॅलो एव्हरीवन. तर आज आपण लर्न करणार आहे ग्राफचा नेक्स्ट कन्सेप्ट BFS विच इज नोन ॲज ब्रेथ फर्स्ट सर्च. ब्रेथ फर्स्ट सर्च म्हणजे काय की आपण फॉर एक्झाम्पल हा माझा एक ग्राफ आहे. ओके, तर या ग्राफमध्ये आता जर मी इटरेट करणार तर मी असं ब्रेथ सर्च करणार. पहिले या लेवलवर जाणार, नेक्स्ट लेवल 2 म्हणजे 0वर आली. 0चे सबनोड कोणते आहेत 1 आणि 2. तर पहिले 1 इटरेट करणार, देन 2 इटरेट करणं म्हणजे काय की विजिट करणं नोडला. याच्यापेक्षा पण एक सिम्पल एक्झाम्पल घेते. आता सपोज माझ्याकडे असं आहे 0, देन इथे 1, इथे 2, देन 3. ओके, तर आता या ग्राफमध्ये जर बघितलं तर पहिले इनिशियली मी सपोज इथून स्टार्ट करते, या पाथवरून 0वरून मी ब्रेथ फर्स्ट सर्चमध्ये काय करणार, पहिले 0 कोणाला कनेक्ट आहे त्या दोघांना, त्यात म्हणजे जेवढे पण असतील त्याचे एजेस त्या सगळ्यांना नोड्सला मी विजिट करेल. तर 0 कनेक्टेड आहे 1ला, तर सपोज पहिले मी 1ला विजिट करेल, परत इथं येईल, परत 2ला म्हणजे त्याचा सबनोड आहे 2ला विजिट करेल. आता या 1 आणि 2 पैकी कोणता पण मी पिकअप करेल. आता 2 घेतला, 2चा जो पण सबनोड असेल, सबनोड म्हणजे की तो कनेक्टेड कोणत्या नोड्सला आहे ते सगळे वर्टायसेस मी विजिट करणार. वर्टायसेस नोड एकच कन्सेप्ट आहे. तर आता 3, तर म्हणजे नेक्स्ट माझा कोण राहील 3. नंतर 1वरून जो पण आता असेल, इथं नाही आहे असेल तर आपण त्यांना पण विजिट करू. म्हणजे आपण कसं चाललो, लेवल बाय लेवल चाललो. पहिले आपण या लेवलला सगळे चेक केले, या लेवलला सगळ्या नोडला आपण विजिट केली, आणि देन या लेवलवर आपण सगळे नोड्सला विजिट करू. जसं इथे 3, 4, 5, 6 असं आपण विजिट करत जाऊ. बेसिकली ना म्हणजे विजिट करणं म्हणजे काय असतं, त्या ग्राफमध्ये आपल्याला नोड्सला एक ट्रॅव्हर्सिंगचा कन्सेप्ट असते. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे की सगळ्या नोड्सला विजिट करणं. आता हे कुठे पण ऑपरेशन्समध्ये यूज होते. जसे डिफरंट अल्गोरिदम्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे BFSचा. तर इथे आता आपण असं BFS म्हणजे याचा हा एक जस्ट कन्सेप्ट झाला. आता आपण बघू की BFS आपण प्रोग्रामिंगमध्ये कसा इम्प्लिमेंट करणार. आता फॉर एक्झाम्पल इथे जसं मी म्हटलं की मी काय करते, प्रत्येक नोड्सला विजिट करणार आहे. तर विजिट करणार तर म्हणजे मला एक डेटा स्ट्रक्चर यूज करावं लागणार ह्या गोष्टीसाठी की हे विजिटेड आहे की नाही विजिटेड आहे. तर सपोज इनिशियली मी 0वर आली आणि माझा 0 ऑलरेडीच मी विजिट केला होता आधी पास्टमध्ये, जो की आय डोंट हॅव एनी आयडिया. म्हणजे मला कुठेतरी ते स्टोअर करावं लागेल, राईट. म्हणजे मी काय करेल, एक डेटा स्ट्रक्चर घेईल, एक ॲरे घेईल, ज्याच्यामध्ये मी जस्ट सांगेल की माझे हे जे नोड आहे 0, 1, 2, 3, जसा हा छोटा ग्राफ जर घेतला तर याचं मी जस्ट इथं मेमरीमध्ये कीप करेल की हा विजिटेड आहे की नाही. तर मी सपोज एक बुलियन ॲरे घेते याच्यासाठी. बुलियन मी मुद्दा म्हणून इथं प्रिमेटिव्ह ॲरे घेतला, ओव्हरहेड कमी होतं तेवढंच. तर 0, 1 याचं मी जस्ट एक ॲरेमध्ये इनिशियलाइज करून ठेवते. इनिशियली सगळ्यांना मी फॉल्सच राहणार इनिशियली बाय डिफॉल्ट. आणि जसं कसं विजिट करणार, 0ला आलं तर मी त्याला अपडेट करेल प्रत्येक वेळेस ट्रूनी, 1वर आलं तर 1ला परत ट्रूनी विजिट करणार. आता प्रॉब्लेम असा आहे की हे जर स्ट्रक्चर जर आपण याचं पाहिलं की इनिशियली मी 0वर होती, नंतर मला 1वर जायचं आहे, नंतर 2वर जायचं आहे, 3वर जायचं आहे, 4वर जायचं आहे, असं 1 बाय 1 आपण प्रत्येक लेवलवर चाललो, बरोबर. तर हे कुठंतरी मला असं स्टोअर करावं लागेल की जेणेकरून मी हा 1 बाय 1 एक प्लेस जे नोडचं व्हर्टायसेस जे आहे प्लेस मी शिफ्ट करत जाईल. आता याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये DFSच्या काय करतो ना, आपण क्यू हा डेटा स्ट्रक्चर यूज करतो. कशासाठी की आपण हा प्रत्येक नोड ॲट वन्स इटरेट करणार आहे, प्रत्येक वेळेस विजिट करणार आहे. तर क्यू आपल्याला हेल्प करते ना, जो पण आपण विजिट केलेला नोड आहे लास्टवाला, तो आपण याच्यामध्ये एक मेमरीमध्ये ॲज अ कीपर म्हणून यूज करू शकतो क्यू डेटा स्ट्रक्चर. आणि जो कोणता पण डेटा स्ट्रक्चर मला रिटर्न करायचा त्याच्यामध्ये जस्ट आपण एक ॲड करणार त्याला. तर बेसिकली जेव्हा कधी पण BFSचा कन्सेप्ट येईल प्रोग्रामिंगमध्ये, आपण लक्षात आणायचं की आपल्याला एक विजिटेड म्हणून एक ॲरे लागेल. तुम्ही कुठला पण घ्या, बुलियन घ्या, इंटिजर घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही जे पण व्हॅल्यू इटरेट करताना अपडेट करणार, बुलियनमध्ये ट्रू फॉल्स अपडेट करणार.
तसंच BFSमध्ये आपण क्यू यूज करतो प्रत्येक वेळेस एलिमेंट इन्सर्ट करण्यासाठी. आता कॉन्सेप्ट वाईज जर बघितलं याच्यामध्ये, तर आता मी जर एक इटरेट करून दाखवते की क्यूमध्ये इनिशियली आपण काय करतो, एक पहिला एक जो पण एलिमेंट असेल इनिशियल, म्हणजे की मी इथून स्टार्ट करते तो इन्सर्ट करतो आणि अंटिल माझी क्यू ही एम्प्टीने होणार. म्हणजे एम्प्टीने म्हणजे काय, आता सपोज मी जस्ट एक लूप लावला की माझी क्यू इज एम्प्टी, जिथपर्यंत नाही होणार तिथपर्यंत हा लूप गेला पाहिजे पुढे. ओके, इथे जस्ट एक व्हाईल लूप आहे माझा. तर पुढे गेला पाहिजे म्हणजे काय, आपण काय करणार मग इटरेट करणार की या माझ्या लिस्टमधून गेट कर हा एलिमेंट, पहिलावाला जो क्यूमधला एलिमेंट आहे तो रिमूव्ह करणार मी. आणि रिमूव्ह जर केला क्यूमधला एलिमेंट एका व्हॅल्यूमध्ये, मी जस्ट एक दिलं की क्यू डॉट जो पण माझा लास्ट एलिमेंट होता पोल करून, मी जावाचं मेथड्स यूज करते कलेक्शन क्लासच्या, तर मी पोल करून व्हॅल्यूमध्ये तो जो लास्ट एलिमेंट होता तो घेतला आणि जो पण ही आता सपोज ही लिस्ट आहे माझी, या लिस्टमधून मी तो एलिमेंट गेट करणार. आता गेट करून त्याचे जे कोणते पण सबनोड्स म्हणजे त्याचे वर्टायसेस होते 1 2, इथे जसं 1 2 आहे, तर हे मी गेट करून काय करणार, परत या क्यूमध्ये ॲड करणार आणि ते विजिटेडवाला माझा जो ॲरे होता त्याला अपडेट करून ट्रू करणार. असं प्रत्येक वेळेस करू अंटिल माझी क्यू ही एम्प्टी नाही होणार. एम्प्टी कधी होणार, जेव्हा त्याला कोणता एलिमेंटच नाही मिळणार या लिस्टमधून, राईट. आणि विजिटेड कंडिशन पण आपली सगळी ट्रू होऊन जाणार. तर हे झाला हा एक जस्ट एक कन्सेप्ट झाला ग्राफचा BFSचा. यानंतर आपण बघू नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओमध्ये की आपण हा प्रोग्रामिंगमध्ये कसा इम्प्लिमेंट करणार. ओके, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.